माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज गुरुवार रोजी विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट येथे येऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलं। आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट घेतली। सोलापुरातील आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे लाखो अनुयायी श्री ईश्वरानंद अप्पाजींचे आहेत। या निमित्त ही भेट झाल्याचे समजते। प्रारंभी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे याप्रसंगी सत्कार करून शुभ आशीर्वाद दिले। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हासापुरे, सोलापुरातील युवा नेते सीए सुशील बंदपट्टे यांची उपस्थिती होती। सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। याच पार्श्वभूमीवर हे भेट झालं। यापुढील काळात शिंदे परिवारांच्या पाठीशी श्री ईश्वरानंद अप्पाजी यांचा आशीर्वाद सदैव राहील अशी भावना देखील यावेळी श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी आशीर्वाद व्यक्त केलं। यावेळी श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि श्री शिवपुत्र अप्पाजी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या परिवाराच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव शिंदे परिवाराशी राहील अशी शुभेच्छा दिल्या। चेतन नरोटेने मला काल सांगितलं इथे महाराज असे आहेत आणि त्यांचे शिष्य शिवपुत्र आहेत असं म्हणून स्वामी असं सांगितलं। म्हटलं आहे ना, म्हटलं मला माहितीच नाही, एवढे वर्ष मी इथं राहतो, आज 83 वय होत आलं मला, तर म्हटलं आपण उद्या जाऊया। तर त्यांनी लगेच फोन केला येतात म्हणून, आणि मी आज इथं दर्शनाला आलो। एवढं प्रसन्न जागा आहे ही खूप, आणि आज तळघराती जाऊन स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि तळघराच्या वर इथं आलो, जिवंत स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि त्यांनी प्रणितीला शुभेच्छा दिल्यात। प्रणिती भेटायला येईल, त्यांचा आशीर्वाद घ्यायला येईल, याच्यापेक्षा काय दुसरं नाही।